सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। पीएन वॉरियर्स विरुद्ध श्रीराम 11 या दोन संघांमध्ये आणि या सामन्यांसाठी नाणेफेकीचा कौल जिंकतोय श्रीराम 11 हा संघ। तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक। सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे। गुरु आशिष संघ बाहेर घेऊन जायचा आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। चला सहकार्य करायचंय। अगोदर सामन्याला उशीर झालाय। चारकोप पोलीस स्टेशन मध्ये नगरातले पोलीस आहे म्हणून आपलं चाललंय। चला गुरु ओमकार संघाला बाहेर घेऊन जायचंय। मंगू आशिष सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना पीएन वॉरियर्स सलामीचे फलंदाज पाठवायचे। श्रीराम 11 या संघानं मैदानाचा ताबा घेतलाय। क्षेत्ररक्षण ही तितकंच सुरेख सजवलंय। निश्चित रूपानं पाहायची उत्सुकता आहे की श्रीराम 11 या संघाच्या जाळ्यामध्ये पीएन वॉरियर्स हा संघ अडकतोय का। 9 खेळाडूंचं जाळं या मैदानामध्ये पसरवलंय श्रीराम 11 या संघानं। पीएन वॉरियर्स या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। रोहित स्वतः फलंदाजी करायला येतोय। स्ट्राइक वरती आदित्य आहे, नॉन स्ट्राइकला रोहित आहे। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय अरुण। साई काहीतरी कानमंत्र देतोय अरुणला की कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण की अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे। या सामन्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। आलेल्या संकटावरती असं तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। क्षेत्र कोणतंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये। तर पाहूया सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे। पीएन वॉरियर्स विरुद्ध श्रीराम 11 या दोन संघांमध्ये कोणता संघ या ठिकाणी इतिहास घडवतोय, पीएन वॉरियर्स की श्रीराम 11। पहिला षटक मार्गास्त आहे। एक चेंडू आणि एक धाव झाली आहे। दुसरा चेंडू येतोय रोहित साठी। पहिल्या चेंडूवरती आदित्य एक धाव काढतोय आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय। दुसरा चेंडू रोहित आहे, फुल टॉस टाकलेला चेंडू तितकं सुरेख क्षेत्ररक्षण। आता मात्र मोठा झटका पडतोय आदित्यच्या रूपात पीएन वॉरियर्स या संघाला। तर आता पाहूया की आदित्यची जागा कोण भरून काढतोय, कारण की अंतिम फेरीचा सामना सुरू आहे। इतिहास या ठिकाणी घडणार आहे। कोणता संघ या ठिकाणी इतिहास घडवतोय, पीएन वॉरियर्स की श्रीराम 11। पहिलं षटक मार्गास्त आहे। 2 चेंडू झालेत, धाव संख्या 1 झाली आहे आणि पहिला धक्का पडतोय। अचूक टप्प्यांवरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते अरुण कडून। फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना साई। आता मात्र दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, वाईट +1, 2 धावा मिळतील। धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 3। पहिलं षटक मार्गास्त आहे। 2 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 3। उर्वरित
4 चेंडू कशा प्रकारे खेळायचे आहेत हे आपल्याला बाबाजी सांगतोय. पुन्हा एकदा तो चेंडू घेऊन येतोय. आता मात्र रिव्हर ठोकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अंगाला टाळतोय. एक मात्र निश्चित रूपाने मिळणार आहे. धाव संख्या 4. 3 चेंडू झालेत. धाव संख्या 4 झाली आहे. अचूक टप्प्यांवरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते अरुण कडून. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 3 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय अरुण किंवा 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतोय बाबाजी. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 2025 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. पीएन वॉरियर्स विरुद्ध श्रीराम इलेव्हन. दोन संघांमध्ये पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झाले. धाव संख्या 4. पंचांनी नो घोषित केलाय. धाव संख्या 1 ने वाढते. 3 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 5. 3 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येतोय पंचांच्या त्याच दिशेने अरुण. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 3 धावा मिळणार आहेत. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 8 वरती. थोडंसं महागडं षटक म्हणू आपण कारण की पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 8. तर पाहूया की उर्वरित 3 चेंडू मध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय बाबाजी आणि रोहित. तो चेंडू पुन्हा एकदा घेऊन येते पंचांच्या त्याच दिशेने. आता मात्र जोरात टाकलाय चेंडू. तितकाच पुढे टोलवलाय. आता मात्र मोठा झटका पडतोय बाबाजीच्या रूपात पीएन वॉरियर्स या संघाला. 4 चेंडू झाले. धाव संख्या 8 आणि दुसरा झटका पडतोय साहिलच्या रूपात. आता मात्र सुजल वरती मोठी जबाबदारी असणार आहे. सुजल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांवरती मोठी जबाबदारी असणार आहे कारण की श्रीराम इलेव्हन या संघासमोर जर जास्तीत जास्त धावांचं जर आव्हान ठेवायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे कारण की पहिलं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 8 आणि चेंडू झाले ते म्हणजे 4. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक वरती रोहित आहे. 5वा चेंडू. आता मात्र दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. 4 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 9. ब्लॉक होल टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण जयकडून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. धाव संख्या ठप्पच आहे ते म्हणजे 9. पहिल्या षटकातला शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर पाहूया की शेवटच्या या एका चेंडूमध्ये किती धावा कुठतायत. रोहित पुन्हा एकदा अगदी सहजरित्या टोलवलाय. 1 धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 10 आणि 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक आहे. डबल धमाकाचे षटक आहे. तर पाहूया की डबल धमाकाचे षटक कोण घेऊन येत आहे कारण की या षटकांमध्ये जितक्या धावा कुटणार आहे तितक्या धावा या संघाला डबल मिळणार आहेत. वैयक्तिक पहिलं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. डबल धमाका षटक घेऊन येतोय अथर्व. स्ट्राईक वरती रोहित आहे. नॉन स्ट्राईकला सुजल आहे. गोलंदाजी करतोय अथर्व. तर पाहूया निर्णायक षटक आहे. डबल धमाका षटक आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ते म्हणजे 5. पहिला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणू आपण. चांगलं क्षेत्ररक्षण साईकडून आपल्याला पाहायला मिळालं. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पीएन वॉरियर्स विरुद्ध
श्रीराम इलेव्हन या दोन संघांमध्ये आणि श्रीराम इलेव्हन या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि PN वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर पाहूया की त्यांनी घेतला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक. पंचांनी वाईट घोषित केलाय. 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली ती म्हणजे 12. दुसरं षटक मार्गस्थ. 1 चेंडू झालेला आहे. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 5 चेंडू मध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होते. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. 2 धावा मिळतील. धाव संख्या 14. निश्चित रूपानं गोलंदाजावरती थोडंसं दडपण आलंय. एकच चेंडू झालाय. ब्लॉकवर टाकलेला चेंडू तितका सुरेख टोलवलाय. पंचांकडे दाद मागतोय. आता मात्र मोठी विकेट पडते रोहितच्या रूपात. PN वॉरियर्स या संघाला धाव संख्या मात्र ठप्पच आहे. ती म्हणजे 12. 14 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गास्थ आहे. ओमकार बॉल. 3 चेंडू झालेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 12. बॉल किती आले. बॉल 2 चेंडू झालेत. दोन चेंडू झालेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र स्ट्राइक वरती आहे सुजल. नॉन स्ट्राइकला आशिष आहे. मोठी जबाबदारी असणार या दोन्ही खेळाडूंवरती, आशिष आणि सुजल वरती. तिसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. थोडासा दडपणा खाली गोलंदाजी करतोय अथर्व. आता मात्र फुलटॉस घेतला. तितका तुरे क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेत. धाव संख्या 16. आशिष काहीतरी कान मंत्र देतोय सुजलला, कारण की उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि षटक मात्र चालू आहे ती म्हणजे डबल धमाक्याचं. तर पाहूया की 3 चेंडू मध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय सुजल आणि आशिष. चौथा चेंडू फुलटॉस टाकलेला. तुतका सुरेख टोलला. चेंडू जातोय गॅप मध्ये 4 धावांसाठी. धाव संख्या 8 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 24 वरती. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. दुसऱ्या षटकातलं थोडंसं महागडं षटक म्हणू आपण अथर्वचं. साई काहीतरी कान मंत्र देतोय अथर्वला. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 24. स्ट्राइक वरती सुजल आहे. नॉन स्ट्राइकला अशील आहे. पाहूया 5वा चेंडू. तितका सुरेख टाकलाय परंतु दिशाहीन चेंडू. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 26. कोणत्याही प्रकारची लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळत नाहीये अथर्व कडून. धाव संख्या मात्र झपाट्याने पुढे सरकते. 26 धावा झाल्यात. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तितका सुरेख टोलवलाय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धूकडून पाहायला मिळत आहे. धाव संख्या ठप्पच आहे 26. उर्वरित 1 चेंडू अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. गच्चाळ क्षेत्ररक्षण. 8 धावा वाढतायत.
34 34 धावा झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 34. भरपूर असं महागडं षटक म्हणू आपण अथर्वचं. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय जय निकम. रोहितने काहीतरी कान मंत्र दिलाय आशिषला आणि सुजलला, कारण की शेवटच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा कुटायच्या आहेत आणि किती धावांचं आव्हान ठेवायचं आहे श्रीराम इलेव्हन या संघासमोर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतोय जय निकम. पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय, तितका सुरेख टोलवलाय. आता मात्र धावचीत होतोय, पहिला धक्का पडतोय. निर्धाव चेंडू, धाव संख्या मात्र ठप्पच असणार आहे. 34 34 धावा. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या इनिंग मधले. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोणता संघ सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मानकरी ठरणार आहे. PN वॉरियर्स की श्रीराम इलेव्हन या 2 संघांमध्ये ठरणार आहे. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या 34 झाली आहे. 1 चेंडू झालाय. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहे. स्ट्राइक वरती सुजल आहे. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा धावचीत. मोठा झटका पडतोय सुजलच्या रूपात PN वॉरियर या संघाला. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय कडून. धाव संख्या मात्र ठप्पच आहे ती म्हणजे 34. तर पाहूया की उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय गौराज. नॉन स्ट्राइकला गौराज आहे, स्ट्राइक वरती अमिश आहे. 2 चेंडू झाले. धाव संख्या मात्र ठप्पच आहे ती मध्ये 34 34. अचूक टप्पा, चांगली गोलंदाजी. तर पाहूया की तिसरा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय जय अमिश साठी, कारण की अमिश सुद्धा एक नवीन फलंदाज आहे जो आता तर मैदानामध्ये दाखल झालाय. निर्धाव एच लागतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 35 वरती. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 3 चेंडू मध्ये किती धावा मिळत आहेत किंवा किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय गौराज. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितका सुरेख टोलला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू आपण अरुण कडून. 1 धाव तर निश्चितपणे मिळणार आहे. धाव संख्या 36. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 36 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे श्रीराम इलेव्हन या संघासमोर. 5वा चेंडू घेऊन येतोय अमिश साठी. पुढे येऊन चांगला प्रयत्न, तितका सुरेख. आता मात्र तिसरी धावचीची विकेट होते. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या मात्र ठप्पच राहते ती म्हणजे 36. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देतोय जय. खरोखरच जयची जर आपल्याला गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्याने त्याचं अभिनंदन करायचं आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 PN वॉरियर्स विरुद्ध श्रीराम इलेव्हन. आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण. 3 धावा मिळतील. धाव संख्या 39. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे.
एक चेंडू अजूनही बाकी आहे शेवटचा पहिल्या इनिंग मधला. 39 धावांचं आव्हान आहे. पंचांनी नो घोषित केलाय. 40 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. तर पाहूया की शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होते अक्षय. नेट धाव चेंडू. 41 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू आणि 41 धावा. 41 धावा 18 चेंडूंमध्ये अतिशय अतितटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. PN वॉरियर्स विरुद्ध श्रीराम इलेव्हन या दोन संघांमध्ये. आणि या सामन्यासाठी श्रीराम इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि PN वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर PN वॉरियर्स या संघानं 41 धावांचं आव्हान ठेवलंय श्रीराम इलेव्हन या संघासमोर. तर पाहूया की श्रीराम इलेव्हन या संघानं घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक ठरणार आहे. कारण की सामना हा फक्त आणि फक्त 3 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तू पण खेळणार आहे. आता काय सुट्टी नाही, आता ट्रॉफी तुझ्या डोक्यावर ठेवणार. कोण आहे होणार? हा काय तुझं नाव काय? तन्मय. तन्मय. आता आपण टीमचं नाव बदलूया तन्मय 11. बोल बदलू का? आत्ताच बदल. लगेच बदलतो. आता लगेच आपल्याकडे सगळी कामं लगेच होतात. चला सामन्याला सुरुवात. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. PN वॉरियर्स विरुद्ध श्रीराम इलेव्हन या दोन संघांमध्ये. 41 धावांचं आव्हान ठेवलंय. अतिशय अतितटीचा सामना या श्रीसाईच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 41 धावा. आपल्या सगळ्यांना त्या क्षणाची उत्सुकता आहे की कोणता संघ सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मानकरी ठरणार आहे. PN वॉरियर्स की श्रीराम इलेव्हन. दोन्हीही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाकडे झुकू शकतो. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे अक्षय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय साई. निर्धाव चेंडू. अतिशय अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गास्त आहे. एक चेंडू झालाय आणि धाव संख्या मात्र 0. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसराही चेंडू निर्धाव म्हणू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यांवरती आपल्याला गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते अक्षय कडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय. टाळ्यांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते. 41 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक मार्गास्त आहे. आता मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय कडून. PN वॉरियर्स सामन्यांमध्ये येताना पाहायला मिळतंय. 4 चेंडू झालेत. आता मात्र दिशाहीन चेंडू. वाईडचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. या वाईडने
संघाचं खातं उघडत आहे. एक धाव झाली आहे. 4 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाले ती म्हणजे 1. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 2 चेंडू मध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय साई. 41 धावांचं आव्हान ठेवलंय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 5 चेंडू आणि 2 धावा झाल्यात. अतिशय अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते. जर पीएन वॉरियर्स जर हा सामना जर जिंकेल तर खरोखर हे षटक हे असेल ते निर्णायक असेल. दाद मागतोय पंचांकडे धावचीतची. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी धावचीत केलाय. पहिला धक्का पडतोय श्रीराम इलेव्हन या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे 2. 12 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 39 धावा. 39 धावा 12 चेंडूंमध्ये. हे दुसरं षटक आहे. डबल धमाका षटक असणार आहे आणि या षटकांमध्ये जितक्या धावा कुठल्या जातील तितक्याच धावा डबल दिल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. तर पाहूया की ह्या 6 चेंडूमध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय. जय आणि हिरेन या दोन्ही फलंदाजांवरती मोठी जबाबदारी असणार आहे. जर सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025चा जर आपल्याला मानकरी जर ठरवायचा असेल तर 12 चेंडू मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे. रोहित काहीतरी कान मंत्र देतोय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 39 धावा. 39 धावा 12 चेंडूंमध्ये. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5वा अंतिम फेरीचा सामना. 12 चेंडू 39 धावा. 39 धावा 12 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू 2 धावा मिळतील. 11 चेंडू 37 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे की गोलंदाजी करत असताना किंवा बॉल टाकत असताना कोणीही काही बोलायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे की गोलंदाजी करत असताना कोणीही काही बोलायचं नाहीये. 11 बॉल 37 ना. 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. दुसरा चेंडू तितका सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण बाबाजीकडून. 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू घेऊन येते पंचांच्या त्याच दिशेने परितोष. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना आता मात्र धक्का पडतोय श्रीराम इलेव्हन या संघाला हिरेनच्या रूपात. धाव संख्या ठप्पच आहे. तीन चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र फक्त आणि फक्त 4. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. डबल धमाका षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झाले. धाव संख्या 4 झाली आहे आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते म्हणजे 41 धावांचं. 9 चेंडूंमध्ये 37 धावांचं आव्हान आहे. 9 चेंडू 37 धावा.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 8 चेंडू 37 धावा. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे बाबाजीने सांगितलं, ज्या प्रकारे रोहितने सांगितलं, ज्या प्रकारे आशिषने सांगितलं, अगदी त्याच प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र दांडी गुल होते, चिमण्या उडत आहेत. तिसरा धक्का पडतोय श्रीराम 11 या संघाला. धाव संख्या मात्र ठप्पच आहे, ती म्हणजे 4. दुसरं षटक मार्गास्त आहे. 5 चेंडू झालेत. दुसरं षटक मार्गास्त आहे, 5 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र ठप्पच आहे, ती म्हणजे 4. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करतोय अरुण. चांगलं क्षेत्ररक्षण गौराज कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 4 आणि 3 गडी बाद. चांगलं षटक म्हणू आपण, निर्णायक षटक म्हणू आपण, कारण की डबल धमाकाच्या षटकांमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. जवळजवळ या सामन्याची औपचारिकता फक्त आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मांडकरी आपल्याला पाहायला मिळतोय पीएन वॉरियर्स हा संघ. जवळजवळ या सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 41 धावा, 41 धावा 6 चेंडूंमध्ये. चला ओमकार सामन्याला सुरुवात करायची आहे. अरुणला आपण नंतर भेटू. निर्धाव चेंडू. चला बॅक टू पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅट्समन. 5 चेंडू. धैर्य राजेंद्र मोरे. विनंती आहे की आपण तुमच्या घराचा ताबा घ्यायचा आहे. तुमच्या पप्पांचा फोन येतोय. जवळजवळ या सामन्यांची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. अतिशय अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 जवळजवळ पीएन वॉरियर्स या संघानं या ठिकाणी इतिहास रचलाय. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मानकरी जवळजवळ ठरतोय. सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. उबलता सितारा मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय नावडकर यांच्या खांद्यावरती. हाच खेळाडू उद्या सह्याद्रीचं नाव गाजवणार जर सह्याद्री नगर राहिलं तर. पीएन वॉरियर या संघाकडून 12वा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय सोबत घेऊन खेळतोय. जवळजवळ या सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. फुल टॉस टाकलाय, तितका सुरेख क्षेत्ररक्षण. जवळजवळ सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मानकरी ठरतोय पीएन वॉरियर्सचा संघ. जोरदार टाळ्यांनी यांचं अभिनंदन करायचंय. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा मानकरी ठरतोय पीएन वॉरियर्स.